हाय गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम टू विशाल राठोड ब्लॉग्स. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये काय ब्लॉग वगैरे काय नाही, फक्त गाईज तुम्हाला एक सांगायचं आहे मला. गाईज मध्ये मी ब्लॉग का बंद केलेला, खूप जण मला विचारत होते का बंद केलेला. तर गाईज मी तेच तुम्हाला सांगणार आहे. गाईज तुम्ही नक्कीच हा ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा. तर गाईज प्रॉब्लेम असं झालेला की 9 ऑक्टोबर आमच्या पप्पाला जाम प्रॉब्लेम होत होता लिव्हरमध्ये. मग ते आम्हाला सांगत नव्हते की त्यांना प्रॉब्लेम होतो आहे. फक्त ते आम्हाला बोलले की काय नाही, होऊन जाईल ठीक. म्हणून ते आम्ही एवढं काय सिरियस नाही घेतलं, का हॉस्पिटलमध्ये नाही दाखवलं. पण आमची मम्मी बोललेली की चला जाऊया आपण हॉस्पिटलला. पण पप्पा काय बोलले, नको राहू दे, होईल मी ठीक. मग काही 9ला काय एवढं झालं नाही. मग 10 ऑक्टोबरला माझा बड्डे होता. मग 10 ऑक्टोबरला रात्रीचे 3 वाजता पप्पाला जाम पोटात जाम दुखायला लागला, जाम उलटी करत होते, रक्त आणि उलटी करत होते. सो रात्रीचे 3-3:30ला आम्ही पप्पाला घेऊन गेलो सेक्टर 8 ॲपल हॉस्पिटलला. तर तिथं ॲडमिट केला आम्ही. मग तिथं 2 दिवस होते पप्पा. मग तिथे पण आम्हाला खूप काय बोलले डॉक्टर्स. तर तिथून आम्ही दोन दिवस तिथं ठेवला. मग 12 ऑक्टोबरला तिथून काढला. मग तिथून काढून आम्ही कुठं DY पाटील नेरूरला घेऊन गेले. मग तिथं घेऊन गेले तर तिथं ICU लिटरवाली सीट खाली नव्हती, म्हणून आम्हाला तिथं घेतला नाही. मग आमच्या पप्पांना आम्ही कलंबोलीला MGM हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग 14 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत पप्पा ठीक होते. पण प्रॉब्लेम असं झाला की 16 ऑक्टोबरला पप्पा सकाळचे 5:10ला पप्पा ते झाले. मग त्याच्यानंतर आमचा पूर्ण डाऊनफॉल चालू झाला. मग मी फक्त एवढं सांगणार आहे की पप्पा होते तेव्हा एक दिवस होते, पप्पा नाही तर आता दुसरे दिवस चालू आहे. तर हेच असते. आणि जेव्हा हे प्रॉब्लेम चालू होते तेव्हा आपल्यासोबत कोण होता तेच आता जेव्हा प्रॉब्लेम चालू होते ना, तेव्हाच आपल्याला समजतं की आपल्यासोबत कोण असतो आणि आपल्यासोबत कोण नसतो. तर मी एवढं सांगणार आहे की माझे ब्लॉग बंद करण्याचं कारण हेच होतं की आमचे पप्पा खूप सिरियस होते. आमचे पप्पा 7 दिवस ICUमध्ये होते. मग काय आम्ही जाम प्रयत्न केला, आम्ही जाम पप्पासाठी खूप काय केला, पण पप्पा वाचू नाही शकले. आम्हाला पण खूप हे होतं आहे. आता काय, आता ते लिहिलं आहे गॉड्स प्लॅनमध्ये, आता ते झालं. आता आम्ही काही करू पण नाही शकत. तर मी एवढं सांगतो आहे की माझा हेच प्रॉब्लेम होता. आणि जेव्हापासून पप्पांचं हे झालं आहे 9 ऑक्टोबरपासून मेन तर 10 ऑक्टोबरपासून आज तारखेपर्यंत, आज तारीख आहे 4 जून, आजपर्यंत आमचा पूर्ण डाऊनफॉलच चालू आहे. तर मी एकच देवाला म्हणतो आहे की आमचा डाऊनफॉल आम्हाला हे करून द्या. खूप डाऊनफॉल बघितला, खूप वाईट वेळ बघितला. आणि पप्पा असताना लोक कसे होते आणि पप्पा नसताना लोक कसे झालेत, आता ते पण बघितलं आम्ही. आणि गाईस, कोण कोणाचा नसतो. तुम्हाला एवढं सांगतो आहे, कोण कोणाचा नसतो. आपण आपली आई, बाबा, ताई, भाऊ फक्त हे आपलेच असतात. तर तुम्ही नक्कीच सगळ्यांवर ठेवा, पण आपली असतात त्यांच्यावर आपण आपले ट्रस्ट ठेवायचं. बाकीचा कोण काय आपल्याला खायला नाही घालणार आहे, सगळे आपले बघतात. तर तुम्हाला मी एवढं सांगतो आहे की माझा हा ब्लॉग काढायचा म्हणजे मध्ये बंद का पडलेला, हे माझा रिझन आहे. आमचे पप्पा हे झाले. तर आता ते आता मग गाईस लिटरली शब्द नाही निघत आहे तोंडातून. गाईस मी तुम्हाला हेच सांगतो आहे की गाईस तुम्ही कधी पण ना कोणच्यावर जास्त हे नका करू, कोणच्या दुसऱ्यावर जास्त हे नका करू. स्वतःच्या आई बाबावर जास्त हे करा. आणि गाईस वाईट वेळ तर सगळ्यांना येईल, सगळ्यात वाईट वेळ येते. तर त्या वाईट वेळमधून तुम्ही कसं जगताय, कसं तुम्ही ते वेळ काढताय, तर तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार आहेत. आणि गाईस हा माझा आजचा व्लॉग होता. आणि मी एकच सांगतो आहे की तुमच्या वाईट वेळेला तुम्ही स्ट्रॉंग राहा. आणि म्हणजे आता हे माझ्यासोबत झालं आहे.
कधी तुमच्यासोबत झालं तर तुम्ही कधी असं वाईट वेळेला कधी खाली नका पडू. स्वतःहून स्ट्रॉंग व्हा. आपल्या आईला स्ट्रॉंग करा. आपल्या आईला सांगा मी तुमच्यासोबत आहे. स्ट्रॉंग राहा. मी फक्त तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही तुमच्या आईला मोटिवेट करा. तुम्ही असं काय घाबरू नका. आणि असे वेळ कधी पण येतात. आणि आमच्यासोबत आमचे बाबांसोबत पण हे खूप आम्हाला वाटलेलं नव्हता की आमचा बाबा असं होईल. पण हे आम्हाला म्हणजे असं कधी वाटलेलंच नव्हतं. आणि आम्ही जे 10 ऑक्टोंबरपासून 15 ऑक्टोंबरपर्यंत जो होतो आम्ही जो आमचा होता, आम्हाला काय असं वाटलं नाही की आम्हाला दररोज सांगायचे की काय नाही होऊन जाईल ठीक हे ते. आम्हाला खूप काय बोलत होते. आम्ही सकाळी 10ला उठायचो आणि मी आणि एक माझा मित्र आहे हिमांशू, आम्ही दोघं जायचो हॉस्पिटलला. माझं काय एवढं आम्हाला आतमध्ये घेत नव्हते. तर हिमांशू काय बोलायचं त्यांना कि नहीं नहीं वो डॉक्टर ने भेजा है, डॉक्टर का एक है वो जाके अंदर देने का है. तर हिमांशू माझ्या पप्पासोबत बोलायचा की अंकल आप टेंशन मत लो, आप ठीक हो जाएंगे, आप इतना डरो मत, कुछ नाही आप ठीक हो जाओगे. असं तसं तो बोलायचा. ते आता पण ते मला आता ते आठवणीत राहील. ते मी जेव्हापर्यंत जगू आहे तेव्हापर्यंत मला ते आठवणीत राहील की हिमांशू असाच माझ्या पप्पाला बोललेला. आणि गाईस आम्ही दररोज जायचो आमच्या पप्पाला बघायला. आणि अचानक 16 ऑक्टोंबरला सकाळचे 5:11ला आमच्या पप्पाचा डेट झाला. तर त्याच्यानंतर ना आमच्या घरी गावावरून आमचे मामा आणि मामी आलते. तर त्यांना हे समजलं पण ते आम्हाला सांगत नव्हते. आम्हाला खूप काय म्हणजे ताईला समजलेला, ताई रडत होती, ताई आम्हाला काय सांगत नव्हती. मग मी ताईला मामाला पण बोललो, मामा काय झालं सांग सांग प्लीज सांग. मग लवकर मी आंघोळ करून लवकर मी निघालो. 6:30ला निघालो मी. तर माझा नंबर तिथं हॉस्पिटलला माझा नंबर दिलेला. सो मला डॉक्टरनी कॉल केला आणि डॉक्टर मला बोलले जल्दी पेशेंट का आधार कार्ड लेके आओ, उनका बॉडी तुमको देते फटाक से, फिर तुम इधर से लेके जाओ. असं जेव्हा तो बोलला ना गाईस लिटरली असं वाटलं की आमच्यासोबत कोणच नाही. असे वेळ गाईस फक्त मी देवाला हे बोलतो आहे जे आमच्यासोबत झालं आहे ते कोणच्यामध्ये पण नाही यायला पाहिजे. आणि त्या वेळमध्ये तुम्ही गाईस स्ट्रॉंग राहा. आणि गाईस नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सक्सेसफुल व्हा. आणि गाईस माझा ब्लॉग बंद करण्याचं कारण हेच होता. आणि गाईस माझ्या तोंडातून आता शब्द नाही निघत. आता मी काय बोलू मला समजत नाही. तर गाईस माझा हाच ब्लॉग होता. तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या मागे प्रॉब्लेम काय होता. तर मिस यू डॅडी, लव यू सो मच. बाय गाईस.